नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, जी काही थंबनेल बघितलेलं आहे तुम्ही की एप्रिलमध्ये पहिली सी ई टी आणि मेमध्ये सेकंड सी ई टी. ठीक आहे. बघा, अद्यापही या संदर्भात अशी कोणतीच काय म्हणू शकतो मी ऑफिशियल जे काही नोटिफिकेशन वगैरे आहे ते आलेले नाही. आता ही चर्चा सुरू आहे. बघा, ही फेक न्यूज नाही आहे. टाइम्स ऑफ इंडिया, लक्षात, टाइम्स ऑफ इंडियामध्ये तुम्ही बघू शकता. MHT-CET, MBA-CET टू बी कंडक्टेड ट्वाईस, म्हणजे ही चर्चा मागील काय म्हणू शकतो 11 नोव्हेंबर म्हणा किंवा 12 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबरच आय थिंक. इथनं ही या चर्चेला उदाहरण आलेलं आहे की म्हणजे जी काही सी ई टी आहे म्हणजे जेई ॲज कम्पेअर टू जेई, म्हणजे जेई जसं विद्यार्थ्यांना दोनदा देता येतं तसं महाराष्ट्र सी ई टी पण दोनदा देता यायला पाहिजे. या संकल्पनेतून ही पूर्ण चर्चा निर्माण झालेली आहे. ठीक आहे. महाराष्ट्र सी टी MBA-CET टू बी कंडक्टेड ट्वाईस अ इयर फ्रॉम 2026. महाराष्ट्र गव्हर्नमेंट अप्रूव्ज रिवाईज फॉर्मॅट. बघा, मीटिंग वगैरे झालेली आहे. बघा, आता तुम्ही बघू शकता द महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट MHT-CET अँड द MBA-CET विल नाव बी कंडक्टेड ट्वाईस इयर्स स्टार्टिंग फ्रॉम द 2025. द स्टेट म्हणजे 2025 म्हणजे काय ना, तुमच्या नेहमी ज्या काही एक्झाम्स राहतात ते एप्रिल मे या सेक्शनमध्ये कव्हर होतात. तर हे 2025 यासाठी वापरला की तो डिसिजन यावर्षी घेण्यात आलेला आहे किंवा घेणार आहे. द डिसिजन वॉज कन्फर्म बाय द महाराष्ट्रज हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत पाटील फॉलोइंग अ रिव्ह्यू मीटिंग विथ द सिनियर ऑफिशियल्स ऑफ द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट. This change marks a major structural updates in the state's higher education entrance state, aligning Maharashtra testing framework with the national joint. ठीक आहे. म्हणजे तो तीच संकल्पना आहे. तर तुम्ही बघू शकता ही म्हणजे 11 नोव्हेंबर 2025ला म्हणजे ही पोस्ट म्हणजे समजा पोस्ट करण्यात आलं ट्विटरवर की आज माझ्या अध्यक्षतेखाली सी ई टी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीत समजा त्याच गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी इथं नमूद केलेल्या की राज्य सामायिक प्रवेश परीक्षाकडून PCM, PCB आणि MBA या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया CET वर्षातून 2 वेळा घेण्यात यावा. ह्या महत्त्वाचा निर्णय येथे घेतलेला आहे. फक्त तो इम्प्लिमेंट व्हायचा. आणि मग का बरं 2दा घेण्यात यावा वगैरे. बघा, द रिव्ह्यू म्हणजे ज्या काही मीटिंग्स झालेल्या त्या मीटिंग्समध्ये ज्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहे म्हणजे या सर्व व्यक्तींनी जी मीटिंग अटेंड केलेली आहे. आफ्टर दॅट बघा, अंडर द न्यू सिस्टम द फर्स्ट CET सेशन विल बी हेल्ड इन एप्रिल 2026 अँड फॉलोड बाय द सेकंड सेशन इन द मे 2026. म्हणजे जसं तुम्ही जेई मेनचं जर बघितलं असेल तर काही दिवसाच्या अंतरातच म्हणजे समजा मेमध्ये एप्रिलमध्ये समजा जर पहिली जेई झाली असेल तर सेकंडमध्ये दुसरी. आणि बघा, appearing for the first session will be the compulsory for all students seeking admission to the professional courses. म्हणजे त्याला पहिली सीईटी देणं अतिशय कंपल्सरी आहे. द सेकंड सेशन विल बी द ऑप्शनल allowing the candidates another chance to improve their performance. म्हणजे जी काही सेकंड सीईटी आपण ठेवण्यात आलेली आहे त्या कॅन्डिडेटचा चान्स इम्प्रूव्ह झाला पाहिजे. म्हणजे त्याला जे काही मार्क्स ऑलरेडी मिळाले त्यापेक्षाही जास्त मार्क्स मिळाले पाहिजे यासाठी त्याला ते सेकंड याच्यात प्रयत्न करायचा त्याला. फॉर स्टुडंट्स हू अपियर इन बोथ सेशन्स द हायर ऑफ 2 स्कोर विल बी यूज फॉर द ॲडमिशन पर्पज. म्हणजे 2 पैकी त्याला कोणत्या याच्यात हायर पर्सेंटाईल मिळालं किंवा मार्क्स मिळाला तिथनं तो एक काउंट केला जाईल. द रिवाइज पॅटर्न विल कव्हर एंट्रन्स एक्झाम फॉर द. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी नंतरच्या गोष्टी आहे. आता ऑब्जेक्ट्स बिहाइंड द 2 अटेम्प्ट सिस्टम अकॉर्डिंग टू द ऑफिशियल द रिवाइज फॉर्मॅट इज इंटेंडेड टू मेक द examination process more flexible for the students and reduce academic setbacks caused by missing or underperforming in a single attempt. Currently, MHT-CET is held in once a year, typically in April, and serve as the eligible test for the admission to the engineering, pharmacy, agriculture, architect, and other professional undergraduate courses, UG courses. The new structure will allow students to appear twice within the same academic year, improving SSS and reducing the risk of losing the academic year due to the illness or scheduling conflicts. For management aspirants, the MBA ठीक आहे, सिमिलर पॅटर्न. याच्या लक्षात इथं इम्प्लिमेंटेशन प्लॅन वगैरे या सगळ्या गोष्टी इथं म्हणजे तुम्हाला दिसत आहे. कोणत्याच प्रकारची फेक न्यूज नाही, परंतु काय आहे ना, ऑफिशियली जोपर्यंत CETच्या पोर्टलवर येणार नाही तोपर्यंत तो कन्फर्म नाही होणार ना, की अद्यापही आपल्याला कन्फर्म नाही आहे. ही म्हणजे ही जी काही न्यूज आहे आपण हे ट्विटरचं जे काही पेज आहे तिथेही तुम्ही बघू शकता पूर्ण हे त्यांनी दिलेलं आहे. ही जी काही बैठक झाली त्या बैठकीतले सगळे पिक्चर्स वगैरे आहे. याच्या लक्षात.
तर एक अंदाज ठेवा की म्हणजे साधारणतः एप्रिलमध्ये आणि मेमध्ये अशा प्रकारच्या 2 सीटी होण्याचे म्हणजे मोस्ट चान्सेस आहे. कोणत्याच प्रकारची फेक न्यूज नाही आहे. ओके, फक्त याचं सर्क्युलेशन, याचं GR, याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला आता किती वेळ लागतो याकडे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अशाच नवीन अपडेटसाठी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.